श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना रमारमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी, हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचलाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खुण, उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती मूळचननी तेची पै, जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र चारहस्ती आयुधे कासे कसिला पितांबर, विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिणले 14 विद्या 64 कला, जाते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर लिहू न शकले महिमावर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता, तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फर्शधर अगम्य लीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू, मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, सकळ कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरण, ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे, जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होवोन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोन सत्शिष्या लाधे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चये, तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ सद्गुरु राज आपणची, नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुनी वाढविले रक्षियले आजवरी, जननी जनका समान अन्य देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला, 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान, कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकबहू,
पहा कैसे दैव विचित्र, आर्यवर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिकन मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले, नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा भळावल्या तेणे सुटला परमार्थ, धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपविन म्हणे स्वतेजे, तैसी माझी आळ, बाळ जाणून लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची, ऐसी ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरदहस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये, ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होवोन लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रति होवो, आता नमू साधुवृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध सती या लोकी, व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटा वतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयाचे चरण नमियेले, ईशचरणी जडिले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे, आहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी, आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू, परिथोराचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीती तयाचा, संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे, न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोनी, चरणी आपुल्या करीतसे, स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महोदधीतुनी पाही, अमोल मुक्ताफळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुमे निवडोन, हारत्यांचा गुंफिला, कवी होवो नियामाळी, घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजोळी, करी प्रार्थना सप्रेमे, आहो हा पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी, आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णुकवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्र कर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान, यती राजपद कल्हार, विष्णू कवी होऊन भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालीतसे, इति श्री स्वामी समर्थ सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय हा गोडहा, श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तु, शुभं भवतु शुभं भवतु.